नमस्कार. आज आपण थेअरीमधील सेशन 7वा बघत आहोत. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण इनपुट डिव्हाइसबद्दल माहिती घेत होतो आणि इनपुट कम्प्युटरला देत असताना आपण दोन पद्धतीने देत असतो. एक आहे कीबोर्डद्वारे आणि दुसरं आहे डायरेक्ट एंट्री. गेल्या सेशनमध्ये आपण कीबोर्डद्वारे आपण कशा पद्धतीने इनपुट दिलं जातं आणि त्याच्यावरचे प्रश्न बघितले. या सेशनमध्ये आपण डायरेक्ट एंट्री इनपुट कसं दिलं जातं हे बघणार आहोत. डायरेक्ट एंट्री या प्रकारामध्ये पॉइंटिंग डिव्हाइसेस, स्कॅनिंग डिव्हाइसेस, इमेज कॅप्चरिंग डिव्हाइसेस, ऑडिओ इनपुट डिव्हाइसेस इतके डिव्हाइसेस आहेत. पॉइंटिंग डिव्हाइसेसमध्ये माऊस, जॉयस्टिक, लाईट पेन, टच स्क्रीन आणि स्टायलस हे प्रकार आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला खालीलपैकी पॉइंटिंग डिव्हाइस ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले असतात. तर माऊस, जॉयस्टिक, लाईट पेन, टच स्क्रीन आणि स्टायलस हे पॉइंटिंग डिव्हाइसचे प्रकार आहेत. आता माऊसमध्ये कोणकोणते प्रकार असतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा आहे मेकॅनिकल माऊस. या पद्धतीचा माऊस हा पूर्वी वापरला जायचा. या माऊसमध्ये रोलर बॉल वापरलेला होता आणि त्याच्या मुवमेंटवरून माऊस ॲरो जो आहे त्याची मुवमेंट होत होती. त्यानंतर ऑप्टिकल माऊस म्हणजे आत्ता सगळीकडे जे वापरले जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बॅक साईडला लाल लाईट दिसते, तर याला ऑप्टिकल माऊस असं म्हटलं जातं. वायरलेस माऊस ज्याच्यामध्ये बॅटरी म्हणजे सेलचा वापर केलेला असतो. पॉइंटिंग स्टिक, बऱ्याच वेळेला लॅपटॉपमध्ये या पद्धतीच्या पॉइंटिंग स्टिकचा वापर होतो आणि ज्याचा आपण माऊस सारखा वापर करू शकतो. ट्रॅक बॉल किंवा रोलर बॉल, मोठमोठ्या एक्झिबिशनच्या ठिकाणी अशा पद्धतीचे ट्रॅक बॉल किंवा रोलर बॉल ठेवलेले असतात, ज्याचा वापर करून आपण माऊस ॲरोची मुवमेंट करू शकतो. टच सरफेस किंवा टच पॅड, लॅपटॉपवरती तुम्हाला अशा पद्धतीचा एक स्क्वेअर पार्ट दिसेल, ज्याच्यावरती तुम्ही बोटानी मुवमेंट करून ॲरो की, माऊस ॲरो की इथून तिथून किंवा स्क्रीनवरून आपण त्याची मुवमेंट करू शकतो. त्यानंतर आहे जॉयस्टिक. जॉयस्टिक गेम खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. अ जॉयस्टिक इज द मोस्ट पॉप्युलर इनपुट डिव्हाइस फॉर कम्प्युटर गेम्स. आणि बऱ्याच वेळेला जॉयस्टिकवरती थेअरीला प्रश्न विचारले जातात. तर जॉयस्टिक हे गेम खेळण्यासाठी वापरलं जाणारं इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर लाईट पेन. अ लाईट पेन इज अ लाईट सेन्सिटिव्ह पेन लाईक डिव्हाइस. लाईट पेन्स आर यूज्ड टू एडिट डिजिटल इमेजेस. डायरेक्ट स्क्रीनवर आपण लाईट पेनचा माऊस सारखा वापर करून ड्रॉइंगमध्ये त्याचा वापर आपण करू शकतो. टच स्क्रीन, बऱ्याच वेळेला ATM मशीनमध्ये याचा वापर केला जातो किंवा आपले जे मोबाईल आहेत हे सुद्धा टच स्क्रीन मोबाईल जे असतात त्यामध्ये ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो. A touch screen is particular kind of monitor with a plastic outer layer. Behind this layer are crisscrossed invisible beams of infrared light. They are commonly used at automated teller machines म्हणजेच ATMs and information centers. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्टायलस. A stylus is a pen-like device used with tablet, PCs and PDAs. तर अशा पद्धतीने हे डायरेक्ट एंट्रीमधील पॉइंटिंग डिव्हाइसेस आहेत. तर आता आपण 7व्या सेशनमधील पार्ट्स बघितले. धन्यवाद.